हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत ना कारल्याची भाजी शेअर करणार आहे. तर मोस्ट ऑफ आपल्यासोबत कसं होतं, जेव्हा आपण भाजी बनवतो ना कारल्याची, ती कधी कशी अशी कडूसर होते करे. तर त्यामुळे जे आहे ना, ती मोस्ट ऑफ जणांना ना खाऊ नाही वाटत. तर त्यामुळे ना आज मी कारल्याची भाजी न कडू होता कशी बनवणार आहे ना, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी आज जसं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ना की कारल्याची भाजी कशी बनवायची आहे, तर तुम्ही तशी ती कारल्याची भाजी बनवली ना तर ती कधीच कडू नाही होणार आहे. तर त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो शेवटपर्यंत बघा. मग चला आपण जास्त वेळ न घेता आजचा जो व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता की इथे जे आहे ना, मी कारली जी आहे ती घेतलेली आहेत. तर इथे कारली जे आहेत मी ऑलरेडी ना वॉश करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामधलं जे आहे ना जे काय बीज वगैरे होतं ना ते सगळं काढून ह्याला आपण छान असं म्हणजे खाली केलेलं आहे कारल्याला. आणि असे हे सगळे जे कारले आहेत ना मी ऑलरेडी क्लीन करून घेतलेले आहेत. ठीक आहे, आणि ह्याला वॉश करून घेतलेलं आहे. तर आता आपण ना पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता इथे सांगते. हे बघा, मी इथे हे जी कारले आहेत ना, अशी आतलं सगळे जे बी आहेत ते काढून अशी छान मी ही कारली वॉश करून घेतलेली आहेत. तर आता पुढची कृती काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर आधी यामध्ये ना मी थोडंसं मीठ घेते, त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि ही जी चिंच आहे ना ही पण मी त्या साईडला ठेवून देते. ठीक आहे, आपल्याला हे जे मीठ हळद आहे ना मिक्स करायचं आहे आणि आपण ना ह्या आतमध्ये असं आपल्याला ह्याला छान असं चोळून घ्यायचं आहे. तर याने काय होणार, ही जी कारला आहे ना याचा जो कडूपणा आहे ना तो निघून जाण्यास मदत होते. आणि त्यानंतरला ही जी एक फोड आहे ना ही मी याच्यामध्ये टाकते. ठीक आहे, असं जे आहे आपल्याला बाकीचे जे कारले आहेत ते करून घ्यायचे. तर परत एकदा मी तुम्हाला दाखवते. हे जे आहे ना आपल्याला ह्यामध्ये असं चोळून घ्यायचं आहे. ठीक आहे, चोळून घेतल्यानंतर याच्यामध्ये परत आपल्याला एक चिंचेची अशी ही फोड आहे ना ही ठेवायची आणि ह्याला असं बंद करायचं. हे असं मी ते साईडला ठेवून देते. परत हे बाकीचे जे आहेत ना उरलेले ते पण आपण असंच भरून घेऊया. फटाफट बाकीचं पण मी भरून घेते. तर आता हे जे आहे आपलं ना सगळं भरून झालेलं आहे. आता हे आपण यावरती ठेवून 5-10 मिनिटं वाफ काढून घेऊया. आणि ह्याला मी आता झाकून ठेवते. जोपर्यंत हे होते तोपर्यंत आपण दुसरीकडे जे आहे ना शेंगदाणे आणि खोबऱ्याची तयारी करून घेऊया. मी आता एक काम करते, जे खोबरं आहे ना ते काढून घेते. तर आता खोबरं वाटून खोबरं काढलेलं आहे. आता हे ना मी किसून घेते. आता मी हे इथे किसून घेते. तुम्ही शेंगदाणे, खोबरं आणि थोडंसं तिळ घेऊ शकता. आता माझ्याकडे तीळ नाही आहे तर त्यामुळे ते मी टाकत नाही आहे. पण तुमच्याकडे जर तीळ असेल तर ते तुम्ही आवर्जून ॲड करा. तर इथे माझं जे खोबरं आहे ना ते मी किसून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाणे आणि जे खोबरं आहे ना ते थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथं ना मी हा तवा घेतलेला आहे वॉश करून. तर या तव्यावर आपण शेंगदाणे आणि जे खोबरं आहे ना, शेंगदाणे खोबरं आपण भाजून घेऊया. तवा जसा तापेल त्यामध्ये आपण शेंगदाणे आणि खोबरे लगेच आहे भाजून घेऊया.
एकदा मी हे सुद्धा बघते की कसं झालं. तर आता हळूहळू जे आहेत ना शेंगदाण्यांचा कलर थोडासा चेंज होत चाललेला आहे. तर हे शेंगदाणे ना आता भाजत आहेत. तर जशी थोडीशी अशी काळसर भाजून होतील ना तर आपल्याला ही शेंगदाणे थोडी खरपूस भाजून घ्यायची आहे. तर मी शेंगदाणे जरासं आता छान अशी भाजून घेते. आता आपली ही शेंगदाणे जे आहेत झालेले आहेत तर आपण एकीकडे खोबरंही भाजून घेऊया. तर ही शेंगदाणे आहेत ते मी काढून घेते. जे खोबरं आहे ना ते ह्याच्यात ॲड करते मी. याला आपण जे आहे ना आता वाटून. तर हे कारले जे आहेत ते झालेले आहेत तर आपण ह्यातलं आपलं काढून घेऊया. ह्यातलं काढून घेतलेलं ह्याला जरा वॉश करून घेऊ. तर हे माझे वॉश करून झालेले आहेत आणि एकीकडे जसं आपण तो मसाला शेंगदाणे वगैरे वाटून घेतले तर तो पण मसाला झालेला आहे. हे बघा हा मसाला जो आहे रेडी आहे तो आपण ह्याच्यात काढू. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर कट करून झाली आपण मिक्स करून घेऊ. मसाला एकदम मस्त झालेला आहे. थोडासा तिखट गोड आंबट छान झालं. तर आता हे जे कारले आहे आपण एक एक करून भरून घेऊया.